नमस्कार. 31 ऑक्टोबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी. तेव्हा दोघांना यावल न्यूजच्या वतीने विनम्र अभिवादन. आता बघूया ठळक घडामोडी. यावल शहरात सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त दुचाकी रॅलीने वेधले लक्ष. यावल पोलीस ठाण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी. यावल येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी. यावल शहरातील विस्तारित भागात सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश स्कूलमध्ये सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन. दहिगाव येथील आदर्श विद्यालयात राष्ट्रीय एकता दिन उत्साहात साजरा. गावातून काढलेली मशाल रॅली ठरली लक्षवेधी. साकडी येथील शारदा विद्या मंदिर शाळेत सरदार पटेल व इंदिरा गांधी यांना अभिवादन. यावल शहरात राष्ट्रवादीकडून सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन. अठरावल येथील एका 26 वर्षीय महिलेला गावातील चौघांनी किरकोळ कारणावरून केली मारहाण. यावलला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये नेल्याचा निषेध तहसील कार्यालयात दिले निवेदन. आळगाव जवळील श्री क्षेत्र मनोदेवी रस्त्यावर आढळून आला अजगर. सर्पमित्राने दिले जीवदान. कोरपावली ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगातील विकास कामांचे गावात झाले भूमिपूजन. यावल तहसील कार्यालयात कोंढावे येथील नागरिकांचे निवेदन. केसरी कार्ड धारकांना रेशन धान्य द्या अन्यथा उपोषणाचा इशारा. यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुकाध्यक्षपदी पुन्हा प्रभाकर नारायण सोनवणे यांची निवड. तर धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन. यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दसरा व दिवाळी फेस्टिवल निमित्त भव्य ऑफर सुरू करण्यात आली आहे. यात प्रत्येक खरेदीवर हमखास भेट वस्तू तसेच 2000च्या खरेदीवर एक आकर्षक टी शर्ट आणि 3999च्या खरेदीवर एक इस्त्री फ्री मिळणार आहे. तेव्हा चला मग दसरा आणि दिवाळीची खरेदी डेनिम शोरूममधून करूया. आता बघूया सविस्तर घडामोडी. यावल शहरातील फैजपूर रस्त्यावरून श्री मनुदेवी मंदिराजवळून मोठ्या संख्येत तरुणांनी एकत्र येत अखंड भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोटरसायकल रॅली काढली. संपूर्ण शहरातून मार्गस्थ झालेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधले होते. या रॅलीचा समारोप शहरातील श्री व्यासनगर येथे करण्यात आला. या दुचाकी रॅलीमध्ये आमदार श्रीदादा चौधरी यांचे सुपुत्र धनंजय चौधरी, पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील, उत्सव समितीचे अध्यक्ष राजूभाऊ करांडे, उपाध्यक्ष चेतन फेगडे, खजिनदार बंटी करांडे, राकेश कोलते, धीरज महाजन, महेश खाचने, नितीन चौधरी, नितीन महाजन, बाळू फेगडेसह मोठ्या संख्येत समाज बांधव आणि मित्रपरिवार सहभागी झाले होते. या रॅलीद्वारे एकता आणि अखंडतेचा संदेश देण्यात आला. मोठ्या उत्साहात ही रॅली संपन्न झाली. हा दादा हा 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 वागा दादा हा हा या परत. आपल्या यावल शहरामध्ये असलेल्या डॉक्टर अभय गणेश रावते यांच्या अनुश्री मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिकमध्ये दंतरोग आणि मुखरोग क्षेत्रात अत्याधुनिक मशिनरी व उपचार पद्धती पेशंटच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. फक्त दात काढणेच नाही तर दाताची योग्य उपचार करून दाताला वाचवणे हे येथील पहिले प्राधान्य. अनुभव आणि आधुनिक उपचार पद्धत यांचा उत्तम असा संयोग म्हणजे अनुश्री डेंटल क्लिनिक,
जेथे 10 वर्षे अनुभव असलेले डॉक्टर अभय गणेश रावते दातांच्या सर्व समस्येचे योग्य असे निदान विश्वसनीयतेने करतात. म्हणजे रूट कॅनल, री-आर-सी-टी ट्रीटमेंट, दात काढणे, कवडी बसवणे, फिक्स दात बसवणे, इम्प्लॅन्ट ट्रीटमेंट, वेडेवाकडे दात सरळ करणे, कॉस्मेटिक ट्रीटमेंट, अक्कल दाढेवरील शस्त्रक्रिया, दात साफ करणे, लहान मुलांच्या दातावरील शस्त्रक्रिया अशा सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट येथे विश्वासपूर्वक पद्धतीने करतात. यावल येथील पोलीस ठाण्यामध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्त पोलीस ठाण्याच्या आवारात प्रतिमा पूजन कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पुण्यतिथीनिमित्त पूजन करण्यात आले. या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बारुडे, पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान, सहाय्यक फौजदार नितीन चौहान, हवालदार सिकंदर तळवी, हवालदार बालक बाऱ्हे, हवालदार गणेश ढाकणे, श्याम धनगर, निलेश वाघसह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात पोलीस ठाण्याच्या आवारात अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. थोडं खाली करून घ्या सर तो. हां बरं हां गोपनीय झाला. आता तुमच्या स्वप्नातील घर तुमच्या बजेटमध्ये. तुम्हाला जर घर बांधायचे आहे तर उत्कृष्ट डिझायनिंग सोबत 2D 3D प्लॅनिंग, गव्हर्नमेंट सँक्शनिंग सर्व प्रकारच्या बांधकामासाठी भेटा इंजिनियर सोहेल पटेल. कन्सल्टंट, कॉन्ट्रॅक्टर, सुपरविजन, मेंटेनन्स वर्क, बिल्डिंग एस्टिमेटसह सर्व प्रकारच्या बांधकामासाठीची लागणारी आपली गरज एकाच ठिकाणी पूर्ण होईल. एक वेळ अवश्य भेट द्या. सोहेल पटेल. मोबाईल क्रमांक 77 58 80 48 49. यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेल्या मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने शाळेमध्ये प्रतिमा पूजनचा कार्यक्रम घेण्यात आला. शाळेत संस्थेच्या अध्यक्ष नीताताई गजरे यांच्या हस्ते लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फातमा तळवी यांनी केले तर शिक्षिका संगीता पाटील यांनी मनोगतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनाविषयी माहिती दिली. या कार्यक्रमात संस्थाध्यक्ष नीताताई गजरे, मुख्याध्यापिका जयश्री चौधरी, शिक्षिका संगीता पाटील, पूजा महाजन, कीर्ती नन्नवरे, भारती बर्डे, भारती बोरसे, फातमा तळवी, ममता तळवी, सीमा सोनवणे, शारदा पांडव, देवयानी महाजन, सुनीता वाघ, अनिल तळवी, शरद कोळी, मुबारक तळवी, राजेंद्र पाटीलसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. Honorable Chairman, Principal and all teachers, today we gathered here to celebrate birth anniversary of Sardar Vallabhbhai Patel. Now I request Honorable Chairman Madam to do worship of Sardar Vallabhbhai Patel. Sardar Vallabhbhai Patel, who is known as Iron Man of India, he is one of the most influential politicians and freedom fighters of India. He was born on 31st October 1875 in Nadiad, a small village in Gujarat. His father Jawahar Bhai was a farmer and mother Ladba was an ordinary housewife. He became the first deputy prime minister of India and the first home minister after independence. Sardar Vallabhbhai Patel's biggest contribution was organizing the princely states and incorporating them in the federal.
structure for this reason. Every year we celebrate 31st October as National Unity Day. Sardar Vallabhbhai Patel posthumously awarded the Bharat Ratna Award in 1991. The Statue of Unity of Sardar Vallabhbhai Patel has been started from 31st October 2014 and was a dream project of India's Prime Minister Shri Narendra Modi. This statue of Sardar Vallabhbhai Patel has built on an island in the Narmada River near the Sardar Sarovar Dam. मी संगीता मॅडम यांना बोलू इच्छित आहे. मुश्किल समय में कायर लोग बहाना ढूंढते हैं. मुश्किल समय में कायर लोग बहाना ढूंढते हैं, लेकिन वीर व्यक्ति रास्ता खोजते हैं. लेकिन वीर व्यक्ति रास्ता खोजते हैं. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरात मधील नडियाद या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव झावेरभाई तर आईचे नाव लाडबा असे होते. तरुण होईपर्यंत ते आपल्या घरीच वडिलांना शेती कामात मदत करत असत. 18 वर्षाचे असताना त्यांचा विवाह झावेरबाई यांच्याशी झाला. त्यानंतर ते वकिलांची परीक्षा पास झाले व वकिली करू लागले. महात्मा गांधीच्या कार्याने प्रभावित होऊन ते स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले. ब्रिटिश अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह केला. लवकरच ते गुजरातचे प्रभावशाली नेते म्हणून नावारूपास आले. भारत छोडो आंदोलनात आघाडीवर होते. त्यांनी देशाच्या लढ्याचे प्रभावशाली नेते म्हणून नावारूपास आले. भारत छोडो आंदोलनात आघाडीवर होते. त्यांनी देशाच्या लढ्यात मोलाचे योगदान दिले. स्वतंत्र झाल्यानंतर एक संघ करण्यात त्यांनी मोलाची भूमिका पार पाडली. म्हणून त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय महिलांनी त्यांना सरदार ही उपाधी दिली. ते लोहपुरुष म्हणून देखील ओळखले जातात. अशा या महान नेत्याला कोटी कोटी प्रणाम. यावल शहरातील विस्तारित भागात असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांचा स्मृतिदिन देखील साजरा करण्यात आला. या निमित्त शाळेत मुख्याध्यापिका शीला तायडे यांच्या हस्ते लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे तसेच माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका शीला तायडेसह प्रशांत फेगडे व सर्व शिक्षक वृंद कर्मचारी वर्ग उपस्थित होते. मोठ्या उत्साहात सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी. यावल तालुक्यातील पहिलेच QCI व DGET मान्यताप्राप्त श्री गणेश ITI यावल या ठिकाणी फिटर, इलेक्ट्रिशियन व बांधकाम पर्यवेक्षण या ट्रेडसाठी प्रवेश देणे सुरू. प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षणानंतर हमखास नोकरीची संधी व संस्थेच्या माध्यमातून कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले जाणारे पहिलेच यावल तालुक्यातील श्री गणेश ITI यावल. तेव्हा त्वरा करा उज्ज्वल भविष्यासाठी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. पत्ता सातोद रोड, नवीन कन्या शाळेजवळ, श्री गणेश ITI यावल. संपर्क 93 70 94 84 82. दहिगाव येथील आदर्श विद्यालयात भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती तसेच माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्त प्रतिमा पूजन संस्थेचे चेअरमन सुरेश देवराम पाटील व दहिगाव केंद्र प्रमुख विजय R ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे ज्येष्ठ संचालक राजाराम सेनू महाजन, मुख्याध्यापक SD चौधरी सह आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जीवन कार्याचा परिचय शिक्षक अजय पाटील यांनी करून दिला. शाळेत या प्रसंगी राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला व आदर्श विद्यालय तसेच गावातील जिल्हा परिषद मराठी शाळा तसेच जिल्हा परिषद उर्दू शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या सहभागाने मशाल रॅली काढण्यात आली. संपूर्ण गावात राष्ट्रीय एकात्मतेचा आणि अखंडतेचा संदेश देऊन ही रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या यशस्वीतेसाठी RP साळुंके, प्रतिभा पाटील, RR चौधरी, NP चौहान, ND पाटील, प्रल्हाद बादशाह, गणेश पाटील, अश्विन महाजन, MP पाटील, अरमान तळवी, हरिश्चंद्र महाजनसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या उत्साहात रॅली संपन्न झाली. भारत माता की जय. साकडी येथील शारदा विद्या मंदिर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून तर माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी राष्ट्रीय संकल्प दिन म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य RJ महाजन हे होते, तर व्यासपीठावर वरिष्ठ लिपिक SP निळे, समिती प्रमुख NP पाटील, शिक्षक प्रतिनिधी YB सपकाळे, शिक्षकेतर प्रतिनिधी किरण कुमार चौधरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्य यांनी सर्व कर्मचाऱ्यांसह राष्ट्रीय एकतेची शपथ घेतली व संकल्प देखील केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन SU तळवी यांनी तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक SB पाटील यांनी केले होते. कार्यक्रमात उपस्थितांचे आभार NP पाटील यांनी मानले. लेता हूँ मैं सरकारी से शपथ लेता हूँ कि मैं राष्ट्र की एकता अखंडता और सुरक्षा को बनाए रखने के लिए स्वयं को समर्पित करूंगा और अपने साथी देशवासियों के बीच इस संदेश को फैलाने का भी भरकस प्रयत्न करूंगा। मैं यह शपथ अपने देश की एकता की भावना से ले रहा हूँ जिसे सरदार वल्लभ भाई पटेल की दूरदर्शिता एवं कार्यों द्वारा संभव बनाया जा
जा सका मैं अपने देश की आंतरिक सुरक्षा सुनिश्चित करने के लिए अपना योगदान करने का भी सत्यनिष्ठा से संकल्प करता हूँ। जय हिंद। यावल शहरातील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या आवारात राष्ट्रवादीकडून सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले। यावल शहरात तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या सभागृहात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भारतरत्न लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष हितेश गजरे, किशोर माळी, हेमंत दांडेकर, विनोद पाटील, नरेंद्र शिंदे, विनोद पाटील, गोपाळ पाटील, भूषण नेमाळे, विजय भोई, पवन पाटील, यश अडकमोल, लक्ष्मण धनगरसह आदींची उपस्थिती होती। यावल तालुक्यातील 18वल येथील एका 26 वर्षीय महिलेला गावातील चौघांनी किरकोळ कारणावरून मारहाण केली, तेव्हा या प्रकरणी 4 जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 18वल तालुका यावल येथील विद्या निलेश कोडी वय 26 या महिलेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार किरकोळ कारणावरून गावातील प्रदीप श्रावण सपकाळे, निर्मला प्रदीप सपकाळे, सोनल महेश सोनवणे व आकाश प्रदीप सपकाळे या चौघांनी त्यांना शिवीगाळ केली व तुम्ही शिवीगाळ का करत आहात असे विचारल्याचा राग येऊन त्यांनी चौघांनी मिळून महिलेला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली, तसेच तिच्या कपाळावर डाव्या बाजूला भुईच्या खाली दुखापत केली। तेव्हा या प्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे हवालदार योगेश खडके करीत आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरात राज्यात पळवल्याचा निषेध करीत तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले व राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा निषेध करण्यात आला। राज्यातील उद्योगांची पळवापळवी सुरू झाल्याने राज्यातील तरुण रोजगारापासून वंचित राहणार आहेत, तेव्हा या कृत्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने कळाळून निषेध केला आहे। यावल येथील तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्याकडे राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष हितेश गजरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले। यात त्यांनी म्हटले आहे की राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले आणि राज्यातील वेदांत प्रकल्प गुजरात येथे पाठवला गेला। काही दिवसापूर्वी टाटा एअर बस सेकंड हा प्रकल्प गुजरातकडे वळवला गेला। यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणावर विविध प्रकल्प हे गुजरात राज्यात पळवण्यात आले आहे, तेव्हा अशा पद्धतीने प्रकल्पांची पळवापळवी निषेधार्थ आहे, कारण यामुळे महाराष्ट्रातील तरुणांच्या हाताचा रोजगार हिरावला गेला आहे। तेव्हा असे पळवापळवीचे कार्यक्रम थांबवले गेले पाहिजे आणि महाराष्ट्रातून नेलेले प्रकल्प पुन्हा येथे आणावेत, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा त्यांनी दिला आहे। सदर निवेदन देते प्रसंगी राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट देवकांत पाटील, शहराध्यक्ष हितेश गजरे, समन्वयक किशोर माळी, तालुका सरचिटणीस हेमंत दांडेकर, जिल्हा युवक सरचिटणीस विनोद पाटील, तालुका कार्याध्यक्ष नरेंद्र शिंदे, तालुका सचिव विनोद पाटील, गोपाळ पाटील, संघटक भूषण नेमाळे, विजय भोई, पवन पाटील, यश अडकमोल, लक्ष्मण धनगरसह आदींची उपस्थिती होती। तेव्हा राज्य सरकारने अशा पद्धतीने गुजरात राज्यातून प्रकल्प पळवले म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचा त्यांनी निषेध केला आहे। एक निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी प्रामुख्याने आम्ही इथे आलेलो आहे। महाराष्ट्रात जे महत्त्वाचे प्रकल्प होते उद्योगधंद्याच्या संदर्भात, ती जी काही प्रकल्प आहे ती गुजरातला राज्य सरकारने घेऊन गेलेली आहे आणि केंद्र सरकारला मदत करत गुजरातला पाठवलेली आहे। तर महाराष्ट्रातल्या जे विद्यार्थी आहेत, तरुण आहेत,
ते बेरोजगार होते. बेरोजगारीची जनता एकदम त्रस्त आहे आणि त्यात मोठमोठे उद्योग गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राची खऱ्या अर्थाने हानी होणार आहे, नुकसान होत आहे. म्हणून आम्ही आपणा प्रशासनास निवेदन देत आहे आणि हे निवेदन आपण वरिष्ठ पातळीवर पाठवून आमच्या निवेदनाची दखल घ्यायची आहे. जर यापुढे असेच प्रकल्प पुन्हा वेगळ्या राज्यात जर जात असतील महाराष्ट्राच्या हिताचे, तर राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष रस्त्यावर प्रदेशशिवाय राहणार नाही आणि मोठ्या प्रमाणात जन आंदोलन केल्याशिवाय उभा राहणार नाही. या निमित्ताने आम्ही असे आपणास निवेदन देतो. धन्यवाद. शूटिंग चालू. आळगाव जवळील श्री क्षेत्र मनोदेवी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सातपुड्याच्या पायथ्याशी आदिवासी पाड्याजवळ एक भला मोठा अजगर आढळून आला आहे. तेव्हा नागरिकांनी अजगर निदर्शनास येताच सर्पमित्रांना माहिती दिली व त्याला सर्पमित्रांनी सुरक्षित पकडून जंगलात सोडून जीवदान दिले आहे. आळगाव तालुका यावल या गावापासून सातपुड्याच्या दिशेने श्री क्षेत्र मनोदेवी मंदिर मार्ग आहे. या मार्गावर सातपुड्याच्या पायथ्याशी निमछाव वन विभागाच्या वनखंड क्रमांक 143च्या महसूल हद्दीत तेलसिंग इस्तर बारेला याला एक भला मोठा अजगर दिसून आला. तेव्हा त्याने क्षणाचा विलंब न करता वन विभागाचे वनपाल किरण गजरे आणि सर्पमित्र अरुण कोळी, ज्ञानेश्वर मिस्त्री, अक्षय मराठे, जावेद तळवी यांना माहिती दिली. तेव्हा सर्पमित्र आणि वन विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आले आणि त्यांनी अजगरला सुरक्षितरित्या पकडून जंगलात सोडून जीवदान दिले. ते कितला साला हे म्हणजे एकदम शांत होते ते पहिले पकडला होता ते पळत होता. बाजू दे तिकडे पाहिजे. कोरपावली ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोग अंतर्गत निधीतून वार्ड क्रमांक 3 आणि 4 मध्ये विकास कामाला सुरुवात करण्यात आली आहे. वार्ड क्रमांक 3 आणि 4 मध्ये जुने पोस्ट ऑफिस पासून ते संजय सोमा नेहते यांच्या घरापर्यंत पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाचे भूमिपूजन लोहपुरुष स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून करण्यात आले. गावातील कोळंबे आणि नेहते वाड्यात उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल व वार्डातील महिला भगिनी मंगलाताई कोळंबे, रेखाताई महाजन, लतिकाताई कोळंबे, ज्योतिताई महाजन, रजनीताई महाजन या महिलांच्या हस्ते या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करून नारळ वाहण्यात आले. यावेळी माजी पोलीस पाटील दत्तात्रय महाजन, प्रगतिशील शेतकरी पिरण पटेल, सेवानिवृत्त पोस्ट मास्तर अशोक कोळंबे, निवृत्त शिक्षक सुखलाल नेहते, माजी सरपंच व विद्यमान सदस्या कविताताई कोळंबे, तुळशीदास कोळंबे, ग्रामपंचायत सदस्य अफरोज पटेल, भारतीताई नेहते, अमोल नेहते, माजी सरपंच जलील पटेल, माजी सरपंच महेंद्र नेहते, मुक्तार पटेल, माजी उपसरपंच अब्दुल तळवी, SK नेहते, गोविंदा कोळंबे, संदीप कोळंबे, नारायण कोळंबे, शिवाजी नेहते, विकास सोसायटीचे संचालक इम्रान पटेल, रवींद्र पाटील, हेमंत फेगडे, हरीश नेहते, अन्सार अफरोज पटेल, अनस पटेल, युगल पाटील, अन्सार सलाम पटेल, शकील पटेलसह गावातील मोठ्या संख्येत नागरिक या विकास कामाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित होते. गावात कोरपावली ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगातून वार्ड क्रमांक 3 आणि वार्ड क्रमांक 4 या दोन्ही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्याचे कामाला भूमिपूजन करून आता सुरुवात झाली आहे. पेड़ा भी डाल दो, वाह, डालो पेड़ा वाला.
यावल तालुक्यातील कोल्हावी येथील केशरी कार्डधारक नागरिकांनी तहसील कार्यालयात निवेदन देत कार्डधारकांना त्वरित धान्य द्या अन्यथा उपोषण करू अशा आशयाचे निवेदन दिले आहे. कोल्हावी तालुका यावल येथील नागरिकांनी तहसील कार्यालयात निवेदन दिले. यात त्यांनी म्हटले आहे की गावात केशरी कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानदार रेशन देत नाही. त्याच्याकडे वारंवार तक्रार करून देखील ते धान्य देत नाही. दिवाळीत देखील त्यांनी धान्य वाटप केले नाही. तेव्हा दुकानदाराची चौकशी करून केशरी कार्डधारकांना तातडीने धान्य द्यावे अन्यथा नागरिकांच्या वतीने उपोषण केले जाईल असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे. सदर निवेदन देते प्रसंगी बळीराम साळुंके, रामकृष्ण साळुंके, आत्माराम साळुंके, विजय साळुंके, संजय साळुंके सह नागरिकांची उपस्थिती होती. तर या प्रकरणी तहसीलच्या पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे की केशरी कार्डधारकांना 12 अंकी नंबर प्राप्त आहे, मात्र त्यांच्या धान्यासाठीचे नियतन अद्यापही शासनाकडून मंजूर नाही आहे, म्हणून त्यांना धान्य देणे शक्य होत नाही आहे. मात्र असे असले तरी केशरी कार्डधारक तालुक्यातील मोठ्या संख्येत नागरिक आहेत ज्यांच्याकडे 12 अंकी क्रमांक आहे, मात्र त्यांना अद्यापही धान्य मिळत नाही आहे. म्हणून आम्हाला 12 अंकी नंबर प्राप्त झाला आहे, मात्र धान्य कधी मिळेल याची विचारणा करण्यासाठी देखील तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेत दररोज मोठ्या संख्येत नागरिक आपले रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन चक्रा मारताना दिसत आहे. गेल्या 26 वर्षापासून यावल तालुका काँग्रेस कमिटीची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे जिल्हा परिषदचे काँग्रेसचे माजी गटनेता प्रभाकर आप्पा सोनवणे यांना पुन्हा यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची यंदा देखील पुन्हा यावल तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावर निवड करण्यात आली असून त्यांच्या या पदावर झालेल्या निवडीबद्दल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा आमदार शिरीष चौधरी, माजी खासदार डॉक्टर उल्हास पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, इंटकचे जिल्हाध्यक्ष भगतसिंग पाटील, पंचायत समितीचे माजी गटनेता शेखर पाटील, नितीन चौधरी, लीलाधर चौधरी, अमोल भिरुळ, जलील पटेल, सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप सोनवणे, कदीर खान, अनिल जंजाळे, नईम शेख, मुख्तार पटेल, सय्यद जावेद जनाबसह तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आप्पा यांचे अभिनंदन केले आहे. फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सण उत्सव समिती व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचं पूजन उपप्राचार्य डॉक्टर अनिल भंगाळे यांच्या हस्ते, तर भारताच्या पूर्व पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन उपप्राचार्य विलास बोरोले यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या जीवनावर माहिती आणि मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजना सहाय्यक अधिकारी प्राध्यापक शेरसिंग पाडवी यांनी मानले। या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। मोठ्या उत्साहात धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। तेव्हा या घडामोडीसह आज इथेच थांबतो। नवीन घडामोडीसह उद्या पुन्हा आपली भेट घेईल। धन्यवाद।